योगी साहेब आणि दिल्लीचे मुख्यमंत्री, हरियाणाचे मुख्यमंत्री, जिथे जिथे भाजपाचे मुख्यमंत्री आहेत ते सर्व 24 तारखेला उपस्थित राहणार आहे. आणि आपले मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री 24 तारखेला उपस्थित राहणार आहेत. 25 तारखेला आपले देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब आणि त्यांच्याबरोबर इतर सर्व मुख्यमंत्री 25 तारखेला उपस्थित राहणार. दुसरं म्हणजे आता आपला बघा 9 समाज म्हणून आपल्याला हे एकत्रीकरणाचा हा अजेंडा आहे. 9 समाज म्हणून याचा मागचा इतिहास असा आहे की गुरु तेग बहादूर सिंग यांना हिंद की चादर का संबोधलं जातं की जेव्हा जम्मू आणि काश्मीरमध्ये पूर्ण हिंदूची कत्तल होत होती, हिंदूला पूर्ण नष्ट करण्याचा एक अजेंडा इस्लाम धर्मियांकडे झाला होता, त्यावेळी सगळे हिंदू गुरु तेग बहादूर सिंगकडे गेले, साहेबकडे गेले आणि सांगितलं की आमचं हिंदू धर्म वाचवा. त्यावेळी या गुरुंनी खूप मोठं आपलं योगदान दिलेलं आहे आणि त्यांनी आपल्या हिंदू धर्माला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर जेव्हा हे खूप मोठं एक प्रकांड झालं आणि गुरु तेग बहादूर सिंग यांचं दिल्लीला चांदणी चौकमध्ये कत्ल करण्यात आलं. कत्ल झाल्यानंतर मग त्यांचं पार्थिव शरीर कुणी एक धर्माला सोडलं होतं की यांना जर कुणी जर हात लावला तर त्यांची सुद्धा अशाच प्रकारे हसरे केलं जाईल. मग त्यावेळी आमच्या बंजारा समाजाचे लकीशा बंजारा खूप मोठे व्यापारी होते त्या काळात, जे आज आपण धीरुभाई अंबानी वगैरे असं गणलं जातं, मोठे व्यापारी होते. त्यांनी त्या बैलगाडी सगळे बैल वगैरे सोडून त्या बैलामध्ये असं जाऊन त्या गुरुचं धड उचललं, शीर उचललं, स्वतःच्या घरामध्ये आणलं, मौल्यवान वस्तू असलेला पूर्ण गोडाऊन त्याने पेटून दिलं आणि त्याने त्यांना अंत्यदहन केलं. म्हणून एक गुरु शिष्य परंपरा आजपर्यंत अबाधित झाली. आज देशामध्ये कोणत्याही गुरुद्वारामध्ये गेलं तर लकीशा बंजाराचा प्रथमतः त्या ठिकाणी एक प्रतिकृती दिसते, कुठे दिसतात.